यहाँ पर आज महानगर पालिका चुनाव का जो आज पर्चा भरा जा रहा है, उसी में हमारे कामले मैडम है। मैडम क्या कहेंगी, कौन सी पार्टी से आप पर्चा भर रही हैं आज? मैं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष के पार्टी से पर्चा भर रही हूँ और ये टाइम में हम लोग महापालिका में लाल बावटा लहराएंगे। कौन सा मुद्दा रहेगा और कौन सा वार्ड रहेगा आपका? हमारा वार्ड है 143। हमारे यहाँ नाला रुंदीकरण मराठीत आहे विषय, नाला रुंदीकरणाचा प्रश्न बरेच दिवसापासून रखडलेला आहे। तो माझा पहिला प्रायोरिटीचा प्रश्न असेल तो सोडवणे। त्याचबरोबर आरोग्याचा विषय आहे। आपल्या विभागामध्ये या 143 मध्ये एकसुद्धा ICUचं हॉस्पिटल नाही। त्याचबरोबर माणसं लांब जातात। आपल्या विभागातली मराठी माणसं हे सगळे असुविधा बघून, म्हणजे अस्वच्छता, आरोग्याची सुविधा सरळ नाही, गटारं तुंबलेले आहेत, नाले तुंबलेले आहेत, लोकांचं राहणीमान खूप त्रासलेलं आहे, खालावलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये मराठी माणूस हा स्थलांतरित होत आहे। हे स्थलांतर रोखणं हे माझं काम आहे। ज्यावेळेला आपण सुव्यवस्था करू, वार्डामध्ये लोकांना राहण्यालाय करू, त्यावेळेला खरं तर माणसं राहतील, ह्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत। आपल्या विभागामध्ये एकसुद्धा मुलांच्यासाठी, तरुण मुलांसाठी मैदान नाही आहे। महानगरपालिकेचं इतके वर्ष चुनाव लढले, अनेक मोठमोठ्या पार्ट्या, करोड रुपये वतले जातात, पण मूलभूत प्रश्न जे आहेत महाराष्ट्र नगरचे जसेच्या तसे आहेत। महिलांना अर्ध्या लोकसंख्या असणारे ज्या महिला आहेत, ह्या महिलांना शौचालयाची सुविधा नाही, साधी शौचालय नाही महाराष्ट्र नगरमध्ये। आणि ह्या 143 मध्ये खूप दुर्दशा आहे शौचालयाची। कमीत कमी 10 ते 15 हजार लोकसंख्येनं शौचालय सार्वजनिक असावं। 75 वर्षानंतर सुद्धा लाडक्या बहिण्या म्हणून एकीकडं उदो करायचा आणि दुसरीकडं महिलांच्यासाठी शौचालयाची सुविधा सुद्धा नसावी, ही एक दुर्दशा ह्या मुंबईमध्ये आणि महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये होते महिलांची। हे आपल्याला मी सांगू इच्छिते आणि त्यावर मला काम करायचं आहे। अजून महिलांसाठी अजून पण भरपूर योजना आहेत, त्याच्याबद्दल काय बोलणार आहे? दरवर्षी 250 कोटीच्या वर बजेट महानगरपालिकेचे असतं। दुसरा मला एक महत्त्वाचा मुद्दा बोलायचा ह्या बजेटचा, महिलांचं हे बजेट जे आहे हे भ्रष्टाचारामध्ये सगळं चाललेलं आहे। आता आमच्या लक्षात येतं आहे की हे खरोखर त्या लोकांच्यापर्यंत ते पोहोचत नाही, गरजू लोकांच्यापर्यंत पोहोचत नाही। एका नेत्यांच्या घरात 5-5 मशीन, 10 चक्क्या हे असे मिळत आहेत। आम्हाला ते प्रॉपर महिला आणि बालविकासासाठी खर्च करायचं आणि त्यासाठी मला ह्या महानगरपालिकेमध्ये निवडून यायचं आहे। दुसरा एक विषय असा आहे की मुंबई महानगरपालिकेचं बजेट जे आहे हे बजेट एका लहान देशाच्या बजेट एवढं बजेट असतं। सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका आहे आणि ह्या महानगरपालिकेचे जे बजेट आहे हे मानसी असतं। मग हे A वार्ड, B वार्ड आणि C वार्ड इथं कमी लोकसंख्या असताना तिकडं प्रति मानसी बजेट जास्त आहे आणि बाकीच्या या विभागामध्ये लोकसंख्या जास्त आहे आणि तिथं बजेट कमी आहे लोकसंख्येनुसार। म्हणजे ही महानगरपालिका हे धनदांडग्यांचं चोचलं पुरवण्याचं काम करते। तिकडं 24 तास पाणी आहे आणि ह्या मानपूर गवंडी विभागात बघितलं तर तुम्ही अर्धा तास किंवा 15-20 मिनटं पाणी येतं। शौचालयाला पाणी नाही, स्वच्छतेसाठी हे नाही, नाल्यावर तुम्हाला ते झाकणं मिळणार नाहीत का तर बजेट नाही यांच्याकडं। महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या ओस पडायला लागल्यात, कारण आम्ही जेव्हा विचारलं मराठीच्या शाळा का ओस पडायल्यात मुंबई महानगरपालिकेमध्ये, ते म्हणतात की आमच्याकडे बजेट नाही, इमारती बांधायला बजेट नाही। हे सगळं बजेट जेव्हा मुंबई सुशोभीकरण करण्यासाठी बजेट करोड रुपये खर्च केलं जातं, पण आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी मोफत शिक्षण मिळावं हे आता जिथं हॉस्पिटल आहे, आपण जिथं उभं आहे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ह्याचं खाजगीकरणाचं सुरू आहे। आम्ही ह्याच्यासाठी उपोषणसुद्धा केलेलं आहे। आता मला त्या सत्तेमध्ये जाऊन हे सगळं खाजगीकरण जे हॉस्पिटलचं होतं हे रोखायचं आहे, शताब्दी हॉस्पिटलचं खाजगीकरण रोखायचं आहे, महाराष्ट्र नगरचं प्रसूतिगृह सुरू करायचं आहे आणि हे भरपूर मोठं काम आहे। म्हणून मला जनतेनं साथ द्यावी आणि हा तुमचा आवाज बनून मी महानगरपालिकेमध्ये जाणार आहे आणि विजयी होऊन आपल्या सगळ्यांचा प्रश्न मिटवायसाठी मी प्रयत्न करणार आहे। 143 मधील सगळ्या माझ्या मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की मला ताकद द्या, मला तुमची साथ द्या। मी तुमचे हे सगळे प्रश्न मिटवून द्यायचं काम करणार आहे आणि मी स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायला तयार आहे। जर मी हे केलं नाही तर माझा तुम्ही राजीनामा मागू शकता। धन्यवाद। पर ये मैडम हर मुद्दे पर लड़ने की तैयारी चालू है। जो CPI वार्ड क्रमांक 143 महाराष्ट्र नगर से बड़े पैमाने पर देख सकते हैं मेरे सामने, यहाँ पर महिलाओं की शक्तिकरण का आज ये एक शक्ति है जो आज देखने को मिली है CPI की तरफ से। जो यहाँ पर तो बड़े लोगों को ये आज जो इलेक्शन बहुत सारे जमाने से आया हुआ है, उस इलेक्शन में आज सबसे बड़े महिलाएं आगे चल रही है। देश प्रदेश के लिए देखते रहिए खबरें आज भी।